नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7 वाजता न्यूजरूम बुलेटिनमध्ये काय विशेष हे सांगण्यासाठी मी आपल्या सोबत आहे। ठाकरेंची बहुप्रतीक्षित भाऊबीज आज पार पडलेली आहे। 24 ते 25 वर्षांनंतर अख्खं ठाकरे कुटुंब, बहीण भाऊ सगळे एकत्र आले, दोनही पिढ्या एकत्र आल्या आणि एकत्रित एक प्रकारे ही भाऊबीज साजरी झाली। नात्यांची दिवाळी ठाकरेंच्या घरामध्ये आज पाहायला मिळाली। कुठली राजकीय चर्चा नव्हती, पण ती दृश्य कशी होती, या दृश्यांची वाट ठाकरे प्रेमी गेली अनेक वर्ष पाहत होते। तर ती दृश्य आपण अर्थातच न्यूजरूम बुलेटिनमध्ये बघणार आहोत। दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे मुंडे कुटुंबाबाबतची। मुंडेंचे, गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार कोण, यावरनं नवीन चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा सुरू केली आहे ती छगन भुजबळांनी। काय आहे ही सगळी बातमी हे आपण सविस्तरपणे संध्याकाळी 7 वाजता जाणून घेणार आहोत। सोबतच मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये जो वाद सुरू झाला, त्या वादाचा, आरोपांचा पुढचा टप्पा आज पाहायला मिळाला। त्याबद्दलही सविस्तर अपडेट आपल्याला घ्यायचे आहेत। आगी लागण्याचं प्रमाण किंवा आगी लागल्याचा सिलसिला हा थांबत नाहीये। मुंबईमध्ये सुद्धा आज अशीच एक मोठी आग लागलेली होती। त्यामुळे फटाके उडवा पण सावधानता बाळगा, घरात रोषणाई करा पण सावधानता बाळगा, हे आवाहन करावंसं वाटतं। आणखी एक सावधगिरीची बातमी म्हणजे दुधासंदर्भातली। तुमच्या घरात येणारं दूध हे खरोखरच शुद्ध दूध आहे का, तुम्हाला सतर्क करणारी ही बातमी नेमकी काय, संध्याकाळी 7 वाजता पाहायला विसरू नका। आणि आज भाऊबीज आहे, त्यामुळे अर्थातच राजकीय नेत्यांची, शेतकऱ्यांची भाऊबीज आज कशी साजरी झाली त्याचेही अपडेट्स आपल्याला घ्यायचे। तर संध्याकाळी 7 वाजता आपण भेटणार आहोत थेट एबीपी माझाच्या न्यूजरूममधनं महाराष्ट्र देशामध्ये माझ्यासोबत। तोवर धन्यवाद।